नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली पोलीस ठाण्यात एका नागरिकावर कथित मारहाण आणि अपमानास्पद वर्तवणुकीचा गंभीर आरोप समोर आला आहे। या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। बघा ही खास रिपोर्ट। मी अमित रमेश रोडे, राहणार इंदोरा, तहसील मौदा, जिल्हा नागपूर। मी माझ्या दुकानात असताना 23/4/2026 दोन पोलीसवाले येऊन माझ्याकडे एक पत्र दिला। मी त्यांना विचारलं की पत्र कशाचे आहे। त्यांनी म्हटलं तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये या, तिथं तुम्ही इन्क्वायरी करा। मी 29/4/2026 8:30 ते 9च्या दरम्यान मी पोलीस स्टेशनला गेलो। पोलीस स्टेशनला गेलो असताना मी राऊत सरांना फोन केलं। राऊत सर हे कोण आहेत? स्नेहल राऊत, अरोली पोलीस स्टेशन ठाणेदार। मी त्यांच्याकडे गेलो असताना त्यांनी मला बघितल्याच्या नंतर मी त्यांना म्हटलं, सन्मानपूर्वक मी त्यांना म्हटलं की सर मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे। मला जो लेटर आला त्या विषयावर मला तुमच्यासोबत बोलायचं आहे। त्यांनी कुठल्याही प्रकारचं न ऐकता माझा गळा पकडला। चंबार कैसे क्या है, अभी मैंने तेरे को तड़ीपार किया, इसके बाद में तेरे ऊपर तू देख मैं कितने झूठे गुन्हे दाखल करता तेरे ऊपर, असं बोलून मला लाता भुक्क्यांनी मारलं। शिवीगाडी केली। शिवीगाडी करून जाणारी अरोली पोलीस स्टेशन हे सगळं प्रकरण अरोली पोलीस स्टेशन येथील कॅमेऱ्याच्या समोर, पोलीस स्टेशनच्या समोर कॅमेऱ्यासमोर त्यांनी मला लातभुक्की धक्काबुक्की मारून सणारी मला पाडून मारलं त्यांनी। तुम्हाला वाटते का हे जे पोलीस स्टेशनची CCTV आहे, हो, हे चेक झाल्या पाहिजे का तुम्हाला? अरोली पोलीस स्टेशनची CCTV चेक करावं आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावं। बरं, वरिष्ठ पोलीस जे कर्मचारी राहते त्यांना तुम्ही सूचित किंवा लेखी पत्राद्वारे सूचना नाही दिली का? मी दिली आहे। मी दिनांक 30/4/2026 SP ऑफिस नागपूर SP ऑफिस ग्रामीण तिथं मी एक लेटर दिला आहे, तक्रार दिली आहे। त्याच्यानंतर मी IG सरांकडे पण तक्रार दिली आहे। बरं, हे जे तुम्हाला मारण्याच्या मागं काय वाटते, या ठाणेदारांचं जे वागणूक आहे त्याच्यावरून काय वाटतं तुम्हाला? अरोली ठाणेदारामध्ये लोकशाही संपली आहे। तिथं कोणी पण जर आरोपी आपला जर मुद्दा किंवा कोणताही विषय किंवा कोणतीही समस्या मांडण्याकरिता अरोली पोलीस स्टेशन येथे जेव्हा जातो त्यांना धमकवलं जाते। त्यांना त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल, त्याची खोटी गुन्हे दाखल हे करतात। आणखी काय प्रकार घडतो तिथं? आणखी प्रकार अरोली पोलीस स्टेशनमध्ये रात्रीच्या वेळेस एवढं अवैध प्रकारचे धंदे, रेती हे ते सगळे चालू आहे। तिथं कोणाचीच ऐकत नाही, तिथं काही न्याय राहिलाच नाही। लोकशाही पूर्ण संपून गेली आहे। स्नेहल राऊत साहेब कामं ते खूप मनमानी करत आमच्या अरोली पोलीस स्टेशनमध्ये। बरं, तुम्ही जे हे आरोप लावतात तर हे आरोप तुमचे बिनबुडाचे तर नाही ना? नाही, जे तुमच्यावर प्रकार घडला याच्यावरून आणखी काय वाटतं हे तुम्हाला? पहा ना, मला हे इथं निशाण पण आहे। अच्छा, म्हणजे एकदम एवढं बोकडातलं तुम्हाला मारलं का? बोकडातलं त्यांनी हे केलं माझ्यावर। बरं, आता काय तुमची अपेक्षा आहे? या ठाणेदारांवर कारवाई झाल्या पाहिजे का? ठाणेदार साहेबांवर कारवाई व्हायला पाहिजे। माझ्या जो काय म्हणते अपमान केला त्याचे मला काय म्हणते सक्त त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावं। सर्वात अगोदर तर CCTV कॅमेरा चेक करावं। त्याच्यामध्ये जर आढळून आले असेल, जर मी त्याच्यामध्ये जर दोषी आहे तर माझ्यावर कारवाई करा, आणि जर ते जर दोषी आहे तर त्यांच्यावरती कारवाई करा। बरं, जर तुमच्या ह्या सांगण्यावरून जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर पुढील आपली वाटचाल काय असू शकते? मी मानसिक खूप त्रास आहे मला। मी रात्रभर झोपत नाही। माझ्या परिवारामध्ये मी एकटाच आहे। माझी बायको, माझे मुलं, माझे वडील काय म्हणते यांच्या करणारा कोणीच नाही। माझ्या 3 महिन्याच्या अगोदर माझ्या लहान भाऊ मरण पावला, त्याचे पण मुलं आहे। त्यांच्या सगळ्या पुऱ्या परिवाराची जिम्मेदारी माझ्यावरती आहे। एवढा छळ करत आहेत हर रात्री, केव्हा पण पोलीसवाले, ठाणेदार साहेब पोलीसवाले पाठवून सगळे माझ्या मानसिक छळ करतात। मला मानसिक म्हणजे खूप त्रास देत आहे। अशी जर अवस्था जर असली तर मी स्वतःच्या जीवाला काही पण बरं वाईट करून घेईन। याचे जिम्मेदार अरोली पोलीस स्टेशन स्नेहल राऊत साहेब राहतील। तर तुम्हाला असं वाटतं तुम्हाला न्याय मिळालाच पाहिजे? हो, न्याय मिळालाच पाहिजे। साहेब आपले मला हा येतं मारलं। माझ्या असं जोरात गळा पकडला होता, लाथ भुक्क्यांनी मारलं। तिथं मी पडलो, त्यांनी मला पाडलं। तिथं पाडल्याच्या नंतर मी जेव्हा पडलं अवस्थेमध्ये तेव्हा त्यांनी लाथा भुक्क्याचं हे केल्यानं खूप मारझोड केली माझ्यासोबत। माझ्या दोन्ही पायांचे ऑपरेशन आहे तरी पण त्यांनी त्या लेफ्ट पायावर
ह्या लेट पायावर त्यांनी काय म्हणते जोरात लाथा बुक्क्या मारल्या. लातांनी माझ्यावरती वार केला. आणखी कुठं कुठं मारलं? बस पायावरती हा येतं असं जोरात गळा हे पकडलं. मग काय आपल्याला गळ्याला वगैरे त्रास होतो? हां, गळ्याला खूप त्रास आहे. गळ्याला माझ्या हे हलकंसं वाटलं, एकदम पेन आहे. मी त्या दिवशी गेलो होतो हॉस्पिटलला, सरकारी हॉस्पिटलमध्ये माझ्या सरकारी रुग्णालयामध्ये मी तिथं दवाई घेतली आहे. माझ्यावरती झालेला जो अन्याय आहे, अन्यायाला बघून मी SP साहेबांना, DYSP साहेबांना तक्रारीचा अर्ज हा मी दिला आहे. परंतु मला न्याय न मिळाल्यामुळे मी पत्रकार बंधू, पत्रकार परिषद यांच्यासमोर मी आपले मुद्दे मांडून सणारी हे जो राऊत साहेबांची जो हिटलरशाही आहे, त्यांच्यावरती कारवाई होण्यासाठी मी पत्रकार परिषदेच्या सहारा घेत आहो. मी सर्व चॅनलवाल्यांना मी विनंती करते की मला न्याय मिळवून देण्यामध्ये माझी मदत करावी. अरोली पोलीस स्टेशन इथली जो हिटलरशाही आहे राऊत साहेबांमुळे, जे हिटलरशाही आहे आमच्या अरोली कोदामेंडी आमच्या सर्कलमध्ये, मौदा सर्कलमध्ये, हे यांची हिटलरशाही संपवावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा. ब्युरो रिपोर्ट NTV 24.